नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे मयूर तुळशीराम बनसोडे आणि मी नायब तहसीलदार आहे. आणि आज आपण डिस्कस करणार आहोत राज्यसेवा जी येणार आहे 2022, तर तिची तयारी कशी करावी. ठीक आहे, तर 2022 ओके, ह्याची तयारी कशी करायची हेच आपण डिस्कस करणार आहे. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट काय माहिती आहे का, पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडे वेळ किती आहे, म्हणजे परीक्षा कधी होणार आहे हे जर लक्षात घेतलं तर प्लॅनिंग काय करायची हे लक्षात येईल. बरोबर आहे. आणि प्लॅनिंग व्यवस्थित असेल तर फेल टू प्लॅन टू फेल वगैरे तुम्हाला माहिती आहे, किंवा वेल बिगिन इज हाफ डन वगैरे पण तुम्हाला माहिती आहे. तर त्या टाईपमध्ये मग ह्याची परीक्षा कधी होईल. आता बघा, आयोगाने काल नोटिफिकेशन दिलं, त्याच्यामध्ये म्हणलं की नोव्हेंबरमध्ये आम्ही प्रसिद्धीपत्रक काढू, पुढच्या वर्षीचं टाइम टेबल जाहीर करू. म्हणजे काय की दरवर्षी जशी परीक्षा पद्धतीचं हे असायचं, वेळापत्रक असायचं, त्या हिशोबाने ते सांगतायत. जर नोव्हेंबरमध्ये हे परीक्षेचं वेळापत्रक टाकतायत तर अंदाजे डिसेंबरमध्ये ॲड येऊ शकते. आणि एक मार्चच्या पहिल्या वीकमध्ये, ओके, मार्च, आणि खूपच लेट झालं, एक्स्ट्रीम कंडिशन, थर्ड वेव्ह वगैरे ह्या त्या गोष्टी आल्या तर एप्रिलमध्ये. तर मी असं म्हणू की मार्चमध्ये एक्झाम आहे असं आपण गृहीत धरूया. ओके, मार्चमध्ये एक्झाम आहे, फर्स्ट वीकमध्ये सेकंड वीकमध्ये आहे असं आपण एक गृहीत धरूया. तर आत्ता कोणता महिना चालू आहे, सप्टेंबर महिना चालू आहे. मग सप्टेंबर महिना चालू आहे, मग मला सांगा सप्टेंबर म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, ओके, हे 2021चे. आणि 22चे बघू, जानेवारी, फेब्रुवारी, किती झाले, 5 महिने. आणि 5 महिने आणि समजा फर्स्ट वीकमध्ये तर समजा एक 5 महिन्याचे 150 दिवस झाले हे. ठीक आहे, तर आणि अजून काय तुमच्याकडे 10-15 दिवस असतील, आत्ताचे 5-6 दिवस आणि पुढं परीक्षेचे 5-6 दिवस. तर ते तुमचा स्लॅक पिरियड धरूया, ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी काम आलं, फॅमिली फंक्शन आहे, तुम्ही 1-2 दिवसाची सुट्टी घेतली, तुम्ही आजारी पडलात वगैरे, तर ते स्किप केले आणि हा प्युअर 150 दिवस तुमच्याकडे राहिलेत असं आपण ठरवलं. ओके, म्हणजे तुमच्याकडे किती आहेत, फक्त 150 दिवस आहेत पुढची राज्यसेवा येण्यासाठी. आणि राज्यसेवा कधीही राज्यसेवा प्रिलिम्स नसते, राज्यसेवा मुख्य परीक्षा असते. प्रिलिम्स कधीच नसते. मुख्य परीक्षेचा अभ्यास करणारे प्रिलिम्स कधी फेल होत नाहीत. कारण काय, सरळ तेच नाही का, सगळ्या गोष्टींचा अप्रोच आलेला असतो, कॉन्फिडन्स बिल्ड झालेला असतो की आता माझा अभ्यास झालेला आहे आणि मला आता प्रिलिम्सला चांगला स्कोर काढला की मेन्समध्ये स्कोर काढून मी इंटरव्ह्यूला क्वालिफाय होऊ शकतो. त्यामुळं आता कशी तयारी करायची, 150 दिवस कसे टॅकल करायचे याच्यावर आपण डिस्कस करू. ठीक आहे, तर मग 5 महिने 150 दिवस आहेत. तर माझं काय मत आहे की बऱ्याच जण आता अभ्यास केलेला आहे, म्हणजे 2021चा त्यांनी अटेम्प्ट दिलेला आहे, राज्यसेवेचा दिला आहे, कंबाईनचा दिला आहे. म्हणजे त्यांनी जो कोर पार्ट असतो ना, कोर पार्ट, तो 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 6 महिने झालं, ते अभ्यास करतायत, त्यांचा बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे. कोर म्हणजे कोणता, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स. ठीक आहे, आता मला सांगा, राज्यसेवा पूर्वपरीक्षेला हे सगळे विषय आहेत, ह्यासोबतच सीसॅट वगैरे आहे, नो डाऊट. तर मग हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स आहे. ठीक आहे, तर मग मेन्सला पण हेच विषय आहेत. हे 2 मिळून GS होते 1, ह्याच्यामध्ये ॲडिशनल आहे ॲग्री, तो आहे 30 मार्काला. ठीक आहे, पॉलिटी जसंच तसा, इकॉनॉमी जसंच तसा 110 मार्काला, प्लस ह्याच्यामध्ये 40 मार्काचं सायन्स टेक असते, सायन्स टेक. आणि एक HRD नावाचा वेगळा विषय आहे, तर तो HRD 150 मार्काचा टोटली वेगळा विषय आहे. ठीक आहे, मग आता मला सांगा की तुम्ही हे सगळे विषय करताय, हिस्ट्री तुमचं झालं आहे, जिओग्राफी झालं आहे, पॉलिटी झालं आहे, इकॉनॉमिक्स झालं आहे. मग आता तुम्ही पुढचे 5 महिने 150 दिवस तुम्हाला पास व्हायचं, तर तुम्ही कसा अप्रोच राहिला पाहिजे तुमचा, आणि त्याच्यासाठी बुक लिस्ट कोणती पाहिजे, प्रत्येक विषयाला कोणतं पुस्तक वापरलं पाहिजे, कसं वापरलं पाहिजे, हे पण आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर आता मी म्हणेल की तुम्ही कोरचा अभ्यास करताय, गुड, पण राज्यसेवेतून पोस्ट काढायचे तर जे नॉन ट्रॅडिशनल पार्ट आहे, म्हणजे ॲग्री असेल, सायन्स टेक असेल, HRD असेल, पॉलिटी पार्ट 2 असेल, तर ह्याला परीक्षेच्या आधी, प्रिलिम्सच्या आधी थोडं तरी टच करणं इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ॲटलिस्ट एक रिव्हिजन होणं इम्पॉर्टंट आहे. मग माझं काय मत आहे की समजा दिवाळी आहे 1 नोव्हेंबरला अंदाजे, म्हणजे आता 1 महिना आहे तुमच्याकडे ऑक्टोबरचा, तर तो ऑक्टोबरचा 1 महिना ना तुम्ही हे नॉन ट्रॅडिशनल पार्ट थोडासा करा. म्हणजे काय, फुल डे नका करू, ॲटलिस्ट दिवसातलं समजा तुम्ही 10 तास अभ्यास करताय, 10 तास अभ्यास करताय, तर 5 तास करा ना, डेलीचा 5 तास करा, ज्याच्यानं तुमची फक्त एक रिडिंग व्हावी,
एक रीडिंग व्हावी किंवा थोडंसं अंडरलाईन करून व्हावं, एवढंच करा तुम्ही. मग हे करताना मग कसं करायला पाहिजे, कोणत्या विषयाला किती दिवस दिले पाहिजेत, हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर माझं काय मत आहे की बघा मी सांगतो, पहिला विषय आपण घेऊ GS1 मध्ये. GS1 मध्ये नॉन ट्रॅडिशनल काय आहे, फक्त ॲग्री आहे, बरोबर आहे. मग ॲग्री घेऊया. ॲग्री म्हणजे काय, ॲग्रिकल्चर. ठीक आहे, ॲग्री हा पहिला विषय आहे, 30 मार्काला आहे, बरोबर आहे. ॲग्रीसाठी माझं मत आहे, बघा 3 टॉपिक आहेत ह्याच्यामध्ये, 3 टॉपिक आहेत. एक मृदा आहे, एक कृषी पारिस्थितिकी आहे आणि वॉटर मॅनेजमेंट जलव्यवस्थापन आहे. तर ह्याच्यासाठी मार्केटमध्ये बरीच पुस्तकं आहेत, कात्तेन वगैरे आहे, रेड्डी आहे, कोळंबे सरांचं आहे, अजून कोणते असतील आहे. तर आणि माझ्या नोट्स पण आहेत. तर तुम्ही काय करा, ॲग्रीसाठी कोळंबे सरांचं पुस्तक बेसिक छोटं पुस्तक मराठीमध्ये आहे, ते तुम्हाला समजेल असं. प्लस आपलं म्हणजे माझ्या नोट्स एवढं जर केलं तुम्ही, तर तुमची पहिली रीडिंग ज्याच्यामध्ये तुम्हाला एक 30 मार्कापैकी अंदाजे 15 मार्काचा ॲप्रोच मिळावा, समज मिळावी, हे म्हणतोय मी. तर 3 चॅप्टर आहेत ना, तर 3 चॅप्टरला अंदाजे 5 दिवस 6 दिवस खूप झाले, कारण तुम्हाला नोट्स काढायचे नाही आहेत, तुम्हाला जास्त काही अंडरलाईन करायचं नाही, समजून घ्यायचं नाही, काहीच नाही. मग हे 5-6 दिवसामध्ये तुम्ही ॲग्री संपवू शकता. म्हणजे पुढच्या 1 महिन्याचं नियोजन सांगतोय मी. किंवा तुम्हाला समजत नसेल तर मग ॲग्रीचा माझा एक छोटा कोर्स मी तयार करून ठेवला आहे, 25-30 व्हिडिओचा, माझ्या मते 500 का 750 रुपयाचा आहे तो. तर तो तुम्ही बघा. मग हे 5-6 दिवसामध्ये तुम्ही ॲग्री वाचा. माझ्या नोट्स आहेत ऑलरेडी, कोर्सला पण नोट्स दिलेले आहेत, इंस्टाग्रामवर पण आपण ह्याच्या नोट्स टाकलेल्या आहेत. ह्या नोट्स बघा तुम्ही ॲग्रीच्या, आणि 5-6 दिवसामध्ये ॲग्रीचं पहिलं रीडिंग विथ नोट्स तयार ठेवा. ठीक आहे. मग उरले तुमच्याकडे किती, 24 दिवस, 30 दिवसातले 24 दिवस उरले. मग त्याच्यामध्ये माझं मत आहे की आता पॉलिटी पार्ट 2 मध्ये कायदे हा खूप मोठा भाग आहे. कायदे कसं आहे की प्युअरली फॅक्च्युअल आहे आणि प्रिलिम्सला लगेच लागत नाही, तर कायदे प्रिलिम्स झाल्यानंतर केले तरी चालतात. मग पॉलिटीला काही खास म्हणजे पॉलिटी पार्ट 2 करायची फार वेगळी गरज नाही आहे आत्ताच लगेच. HRD आहे, 150 मार्काचा आहे, तो पण बघू आपण. त्याच्यानंतर GS4 मध्ये सायन्स टेक आहे. तर सायन्स टेक पण काय माहिती का, 6 चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये, आणि खूप छोटे छोटे चॅप्टर आहेत. म्हणजे एनर्जी असेल, न्यूक्लिअर सायन्स असेल, काय त्याच्यानंतर स्पेस सायन्स असेल, त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट आहे, खूप छोटे छोटे आहेत. तर हे पण तुम्ही कोणतं पण एक पुस्तक, आयदर भस्के सरांचं असेल किंवा कोळंबे सरांचं असेल, एक पुस्तक घ्या आणि एक 5 ते 6 दिवसामध्ये 6 चॅप्टर संपतात, डोळे झाकून संपतात. मी तर म्हणेन 3 दिवसात संपतात, पण ठीक आहे, तुम्ही जर पहिल्यांदाच वाचत असाल तर मग तुम्ही हे पुस्तक संपवा. एक 5 ते 6 दिवसांमध्ये हा पण अभ्यास तुम्ही संपवून टाका. म्हणजे 6 दिवसामध्ये ॲग्री संपवा, 6 दिवसामध्ये सायन्स टेक संपवा, उरले तुमच्याकडे 18 दिवस. या 18 दिवसामध्ये तुम्ही HRD जेवढं होईल तेवढं वाचा, कव्हर करून घ्या, जेवढं होईल तेवढं. नाही झालं पूर्ण तरी काय हरकत नाही, पण आपण काहीतरी केलंय ह्याचा कॉन्फिडन्स तुम्हाला येतो. आणि हे दिवसातून तुम्ही समजा 12 तास करत असाल तर 6 तास हे करा, तुम्ही 10 तास करत असाल तर 5 तास हे करा, तुम्ही 8 तास करत असाल तर 4 तास, म्हणजे 50% टाईम तुम्ही ह्याला द्या. सगळ्याच वेळ नका देऊ, सगळ्याच वेळ त्याला नका देऊ. मग ज्यांचं आता बघा सीसॅटचा आपला एक व्हिडिओ येणार आहे, तर मग सीसॅटच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की सेग्रिगेशन करून दिलं आहे मी, की त्याच्यामध्ये समजा तुम्ही कोणत्या गटात बसताय, मार्कांच्या कोणत्या, तयारीच्या कोणत्या गटात बसताय. जर तुम्हाला त्यातल्या पहिल्या गटात बसत असाल ज्याला डेली तयारीची गरज आहे, तर त्यांनी तुमचा उरलेला समजा तुम्ही 10 तास अभ्यास करताय, तर 5 तास जे उरताय तर त्यातला 1 आवर तुम्ही सीसॅटला द्या, आणि जे उरलेले 4 तास आहेत, 1 तास किंवा 2 तास तुम्ही सीसॅटला द्या, आणि उरलेले 2-3 तास तुम्ही कशाला द्या, तुमच्या कोर पार्टला द्या. हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे, ह्याला द्या. अशा रीतीने करा. पण माझं मत आहे की पुढचा पूर्ण महिना तुम्ही हे जे नॉन ट्रॅडिशनल पार्ट आहे तो कव्हर करून एकदा संपवून टाकला पाहिजे. म्हणजे काय की मेन्स आल्यानंतर, प्रिलिम्स पास झाल्यानंतर तुम्हाला अचानकच भीती वाटायला नको की अरे माझं काहीच नाही झालेलं. मग काहीतरी झालेलं आहे तुमच्याकडं, काहीतरी अंडरलाईन केलेलं आहे, एकदा रीडिंग झालेली आहे, आणि काही नाही झालं, तुम्हाला वाटतं की माझ्याकडून कव्हर नाही होणार, तर आपला कोर्स आहे, तर तो कोर्स घ्या. सायन्स टेकचा कोर्स तर माझ्या मते 500 रुपयालाच आहे, तर तो पण घेऊ शकता तुम्ही. त्याच्यामध्ये मी प्रॉपर व्यवस्थित सांगितलं आहे. तर ते झालं. मग आता हे 150 दिवसाच्या नियोजनमध्ये 1 महिना तुमचा गेला, आणि तुम्ही काय केलं की दिवाळी आली आणि दिवाळी तुमची संपली. मग दिवाळी संपल्यानंतर उरतात तुमच्याकडं 120 दिवस. ठीक आहे, दिवाळीमध्ये तुम्ही एन्जॉय केलं 4-5 दिवस वगैरे, मग 120 दिवस उरतात. 120 दिवस
सफिशियंट आहेत का प्रिलिम्स पास व्हायला? डोळे झाकून सफिशियंट आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. मग त्यासाठी पुस्तकं कोणते वाचायचे ते आपण डिस्कस करू. ठीक आहे. मग पहिल्यांदा आपण पहिला सगळ्यांचा प्रश्न असतो की मी बुक लिस्ट कोणती वाचू, बुक लिस्ट कोणती वाचू. तर मग बुक लिस्ट एकदा क्लिअर करून टाकू आपण. बुक लिस्ट काय असायला पाहिजे? तर बुक लिस्ट. आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, आपण अभ्यास जो करतो ना तर त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे. म्हणजे थोड्या वेळाने आपण ते चेक केलं पाहिजे की आपण राईट ट्रॅकवर आहोत का, योग्य दिशेने जातोय का, मी आतापर्यंत अशा नोट्स काढल्या ते बरोबर आहेत का, मी असा अभ्यास केला. तुम्ही असं कोणीतरी एक तुमचं मेंटॉर तुम्ही ठरवून घ्या की ह्याला विचारा. एखाद्या म्हणजे समजा पास झालेला विद्यार्थी असेल, अधिकारी असेल किंवा कोणी 1-2 मेन्स दिलेला मित्र असेल तुमचा, तर त्याच्याशी वारंवार संवाद साधा आणि आपला ट्रॅक बरोबर आहे का हे बघा. म्हणजे तुम्ही एक कोणी पण मेंटॉर चूज करा तर तुम्हाला फायद्याचं राहील. समजा आता पॉलिटी आहे तर मग पॉलिटीसाठी बुक लिस्ट सगळेजण विचारतात काय पॉलिटीसाठी बेस्ट बुक काय असणार आहे? एकच आहे, लक्ष्मीकांत सरांचं. मग आता ह्याच्यामध्ये लक्ष्मीकांतमध्ये प्लस आपल्याला पंचायत राज पण वाचावं लागतं. मग पंचायत राजसाठी मार्केटमध्ये 1-2 पुस्तकं आहेत. लवटे सरांचं पुस्तक आहे, त्याच्यानंतर माझ्या मते मनोज राऊत सरांचं एक पुस्तक आलेलं आहे. तर दोन्हीपैकी एक कोणतं पण पुस्तक घ्या आणि ते वाचा. प्रिलिम्सच्या आधी हे वाचणं गरजेचं आहे असं म्हणेल मी, गरजेचं आहे. पण लक्ष्मीकांत वाचणं मस्टच आहे. लक्ष्मीकांतचा ऑप्शन नाही आहे. समजा तुम्ही कोळंबे करत असाल तर कोळंबे तितकं फ्रुटफुल नाही आहे, कारण सगळ्या गोष्टी कव्हर करत नाही जे राज्यसेवेला लागतं ते. मग काय होतं की बघा, राज्यसेवा एकदा मेन्स दिलेले विद्यार्थी पुढच्या वेळेस परत मेन्सला का असतो? कारण मेन्सचा अभ्यासामधला बराच पार्ट प्रिलिम्सला पडतो. पॉलिटी असेल तर बरेच असे क्वेश्चन असतात की ते तिकडचे असतात आणि इकडं पडतात. ते आपल्याला वाटतं की यार मी तर कोळंबे वाचले, मला कसं काय नाही आलं? मग ते कसं काय नाही आलं? कारण त्यांनी लक्ष्मीकांतमध्ये दुसऱ्याने वाचलेलं असतं ते. ठीक आहे, हे पॉलिटी झालं. त्याच्यानंतर आता इकॉनॉमिक्स बघू. इकॉनॉमिक्स, आता इकॉनॉमिक्समध्ये पण बऱ्याच जणांचे कन्फ्युजन आहे. मी यार सर कोळंबे सरांचं पुस्तक वाचू का देसले सरांचं पुस्तक वाचू? प्लस देसले सरांच्या पुस्तकामध्ये कसं असतं की ते दरवर्षी नवीन एडिशन काढतात. मग मी आत्ता घेतलं तर मग पुढच्या वर्षी परत मला घ्यायची गरज आहे का? किंवा मग कोळंबे सरांचं सफिशियंट आहे का, फक्त देसले सरांचं सफिशियंट आहे का? बघा, राज्यसेवेच्या दृष्टीने, पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने कोळंबे सर किंवा देसले सर दोघांपैकी कोणाचंही एकाचं पुस्तक सफिशियंट आहे पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने. जेव्हा मुख्य परीक्षेचा आपण विचार करतो तर बघा, माझं मत आहे, मी कसं केलं होतं की मी देसले सरांचं पुस्तक बेस पकडलं होतं आणि कोळंबे सर म्हणजे समजा आता देसले सरांच्या पुस्तकातून मी बँकिंगचा चॅप्टर करतोय किंवा ॲग्री इकॉनॉमी करतोय, तर मग सेम ॲग्री इकॉनॉमी मी इकडं वाचायचो, कोळंबे सरांच्या पुस्तकात वाचायचो. त्याच्यामध्ये काही डेटा ॲडिशनल असेल देसले सरांच्या पुस्तकापेक्षा, तर तो डेटा मी देसले सरांच्या पुस्तकामध्ये किंवा माझ्या नोट्समध्ये नोंदवायचो बस. आणि मग पुन्हा एकदा कोळंबे सरांचं वाचून पूर्ण असं करून बाजूला ठेवलं, मी फक्त देसले सरांचं पुस्तक वारंवार रिवाईज करायचो. मग ही स्ट्रॅटेजी तुम्ही ठेवा. मग इकॉनॉमिक्सला काय वाचाल? पूर्वपरीक्षेला कोळंबे सर किंवा देसले सर, किंवा हा आहे इथं किंवा. बघा, मुख्य परीक्षेला काय आहे की पॉलिटी असू द्या, इकॉनॉमिक्स असू द्या, HRD असू द्या, जॉग्राफी असू द्या, देसले सरांचा जो डेव्हलपमेंटचं पुस्तक आहे ना, डेव्हलपमेंट, देसले सरांचं डेव्हलपमेंटचं, ज्याला इकॉनॉमिक्सचं पार्ट 2 पण म्हणतो आपण, तर ते पुस्तक वाचणं कंपल्सरी मुख्य परीक्षेच्या दृष्टीने सांगतो. कारण त्याच्यामध्ये स्कीम्स कव्हर होतात, एज्युकेशन कव्हर होतं, लोकसंख्या कव्हर होतं, गरिबी, बेरोजगारी, दारिद्र्य कव्हर होतं, बऱ्याच गोष्टी कव्हर होतात. तर मेन्सच्या दृष्टीने ते वाचणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे आत्ता वेळ असेल ना तर देसले सरांचा पार्ट 2 एकदा डोळे खालून घाला आणि त्याच्यामध्ये स्कीम्स आहेत ना त्या सोडून द्या, तुम्ही स्कीम सोडून द्या. पण लोकसंख्या आहे, दारिद्र्य आहे, 5 इयर प्लॅन आहे, तर अशा गोष्टी इकॉनॉमिक्सला पण आहेत आपल्याला, तर त्या कव्हर होऊन जातात. ठीक आहे, हे झालं तुमचं इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स पूर्वपरीक्षेला मी सांगतोय, पूर्वपरीक्षेला दोन्हीपैकी एक वाचा, मुख्य परीक्षेला काय करायचं तुम्हाला सांगितलेलं आहे. तिसरं आहे HR प्लस HRD. मग HRDला काय करायचं? दिलीप खाटेकर सरांचं पुस्तक आहे प्लस देसले सरांचा जो पार्ट 2 आहे, एवढे 2 पुस्तकं मोर दॅन सफिशियंट आहेत. डोळे झाकून 100 मार्क पडतात, डोळे झाकून. फक्त चौकस दृष्टीने परीक्षेत प्रश्नांकडे बघता आलं पाहिजे आणि ह्या सगळ्याला PYQची जोड देणं मस्ट आहे. ते आपण एक व्हिडिओ बनवला आहे बघा याच्या आधी, 7 गोल्डन स्टेप्स फॉर परफेक्ट स्टडी. तर त्याच्यामध्ये कसा अभ्यास करायचं सांगितले, मग तसाच करायचा, फक्त पुस्तकं ही वाचायची. ठीक आहे, मग ह्याला खाटेकर सरांचं पुस्तक आहे प्लस देसले सरांचं पार्ट 2 डेव्हलपमेंट, हे पुस्तक तुम्ही वाचा. त्याच्यानंतर चौथं आहे जॉग्राफी.
जॉग्रफीला तुम्हाला काय वाचायचं आहे? स्टेट बोर्ड तुम्ही वाचणं मस्ट आहे, बरोबर आहे. स्टेट बोर्ड सारखं सारखं वाचायचं का? नाही. काय करायचं, स्टेट बोर्ड घ्यायच्या आणि एकदाच वाचायच्या, त्याच्या नोट्स काढायच्या, बाजूला ठेवून द्यायच्या. स्टेट बोर्डचे नोट्स किती होणार आहेत? प्रत्येक पुस्तकाचे अंदाजे 1 ते 2 पानं, 3 पानं मॅक्झिमम. मग तुम्ही 5-6 वर्षाचे स्टेट बोर्ड वाचताय तर सगळे एक 15 पानं होऊन जातात स्टेट बोर्डचे. 15 मॅक्झिमम 20, मॅक्झिमम होत नाही तेवढे, पण मॅक्झिमम समजूया आपण. 15-20 पेजेसचे तुमचे स्टेट बोर्डचे नोट्स होतात, बाजूला ठेवून द्यायचे, पुन्हा स्टेट बोर्ड रिवाईज करायची गरज नाही. मग बरेच जण म्हणतात की यार मला NCERT वाचू का नको. बघा काय आहे की NCERT वाचणं फायद्याचं आहे, पण समजा जर तुम्ही सौदी सरांचं पुस्तक वाचत असाल तर मग NCERT स्किप करू शकता, कारण तुम्हाला इंग्लिश अवघड जाते. तर जर तुम्ही सौदीचं पुस्तक वाचणार नसाल तर मग तुम्ही NCERT वर डिपेंड राहू शकता. बघा 11वीचे जे 2 NCERT आहेत ना, फिजिकल आहे आणि अजून एक आहे, तर त्या वाचणं गरजेचं आहे मुख्य परीक्षेच्या दृष्टीने. मग समजा तुम्ही प्रिलिम्स करताय तर सध्या ते स्किप केलं तरी चालेल. मग आता जॉग्रफीला काय वाचायचं, तर बाबा तुम्ही स्टेट बोर्ड वाचा, त्याचे 10-15 पानामध्ये नोट्स काढा, बाजूला ठेवून द्या. तुम्हाला NCERT वाचायचं नसेल हरकत नाही आहे. मग स्टेट बोर्ड तुम्ही वाचलं, त्याच्यानंतर सौदी सरांचं पुस्तक आहे, AB सौदी सरांचं पुस्तक आहे. तर AB सौदी सरांच्या पुस्तकामध्ये 2 चॅप्टर जे आहेत ना ते प्रोडक्टिव्ह आहेत. सगळेच चांगले आहेत, पण माझ्या दृष्टीने ते क्लिष्ट आहेत. मग 2 कोणते प्रोडक्टिव्ह आहेत? एक तर पहिलं प्राकृतिक भूगोल आणि दुसरं आहे वातावरण. हे 2 चॅप्टर त्यांनी एकदम सुंदर दिलेले आहेत. त्याच्यानंतर पर्यावरण करायचं आहे, पर्यावरण एक राहतं, सुदूर संवेदन एक राहतं, त्याच्यानंतर ॲग्रीचा बराच पार्ट राहतो आणि महाराष्ट्राचा भूगोल राहतो. तर महाराष्ट्राच्या भूगोलसाठी दीपस्तंभाचं पुस्तक आहे. दीपस्तंभ प्लस मी म्हणेल की सौदी सरांच्या पुस्तकातून हे 2 चॅप्टर केल्यानंतर जर पर्यावरण पण म्हणजे तुम्हाला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बुक लागते, सगळंच पाहिजे त्याच्यामध्ये. प्राकृतिक भूगोल चांगलं पाहिजे, वातावरण चांगलं पाहिजे, महाराष्ट्राचं भूगोल चांगलं पाहिजे, त्यानंतर एन्व्हायरमेंट चांगलं पाहिजे, सुदूर संवेदन चांगलं पाहिजे. हे 5ही चॅप्टर एकाच पुस्तकामध्ये व्यवस्थित पाहिजेत. तर सुमंत सोळंके सरांचं पुस्तक आहे बघा, सुमन सोळंके सरांचं पुस्तक, हे पुस्तक करा. आणि एक सौदी सरांचं पुस्तक आहे ते. मग ॲग्रीसाठी तर तुम्हाला सांगितलं मी की बाबा एक तर कोळंबे सरांचं पुस्तक करा, माझ्या नोट्स करा, किंवा विदर्भ IAS अकॅडमीचं पुस्तक येते, प्रिंटिंगमध्ये आहे ते, माझ्या मते 8-15 दिवसात येईल ते. तर ते पुस्तक आहे ना, तर ते मी डोळ्याखालून बघितले की परीक्षेच्या दृष्टीने प्युअरली एक्झाम ओरिएंटेड आहे. एक्झाम काय डिमांड करते तेवढंच आहे ते. म्हणजे तुम्हाला ते ॲग्रीमध्ये असं हे खूप PhD देणार नाही, आणि आपल्याला PhD करायची पण नाही, पण तुम्हाला ॲग्रीमध्ये मार्क देईल. आणि तेच पाहिजे आपल्याला, मार्क पाहिजेत, बरोबर आहे. तू कसा मार्क आणला ते महत्त्वाचं नाही, तू मार्क आणले ना तुला पोस्ट घेऊन जा, असं आहे ते, बरोबर आहे. जॉग्रफी झालं, त्याच्यानंतर 5 आपण बघणार आहे हिस्ट्री. आता हिस्ट्रीबाबत सगळ्यांचंच कन्फ्युजन आहे, सगळ्यांचंच. जॉग्रफीबाबत अजून एक सांगायचं झालं तर जॉग्रफीच्या माझ्या नोट्स आहेत, माझ्या मते एक 52-53 पेजेसच्या नोट्स आहेत. त्या माझ्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये मेन्शन केलेल्या आहेत, किंवा फेसबुकवर पण मेन्शन केलेल्या आहेत, किंवा टेलिग्रामवर बऱ्याच ठिकाणी फिरलेल्या आहेत. तर त्या करा तुम्ही. वातावरण आणि एन्व्हायरमेंट जॉग्रफी आहे तर ते पूर्ण त्याच्यामध्ये व्यवस्थित कव्हर होते. महाराष्ट्राच्या भूगोलच्या ज्या फॅक्ट्स लागतात तर त्या पण त्याच्यामध्ये मी व्यवस्थित दिलेल्या आहेत. पण त्याच्यापेक्षा मी दीपस्तंभाचं पुस्तक रिकमेंड करेल. पण एन्व्हायरमेंट आणि वातावरण, हवामान प्लस फिजिकल जॉग्रफी ह्याच्यासाठी 100% तुम्ही माझे नोट्स रेफर करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. ते झालं भूगोल. मग हिस्ट्रीमध्ये बरेच जण प्रश्न तर ग्रोवर वाचू का नको. मग मी काय म्हणतो, ग्रोवर पुस्तक चांगले बरं का, पण आहे ना काळाच्या ओघामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून जसं पाहिजे तसं ते अपडेट झालेलं नाही आहे. मग काय करायचं, तर बघा कोळंबे सरांचं इतिहासाचं पुस्तक आहे, कोळंबेचं इतिहासाचं पुस्तक आहे. तर ग्रोवर सरांच्या पुस्तकाच्या ज्या नोट्स आहेत ते म्हणजे कोळंबे सरांचं पुस्तक आहे. म्हणजे थोडं स्पेक्ट्रम, थोडं ग्रोवर, थोडं काय म्हणतात YCMच्या नोट्स, अजून कोणते पुस्तकं असतील तर ते जयसिंग पवार वगैरे, ह्या सगळ्यांच्या मिश्रण करून जे नोट्स निघालेत ते म्हणजे कोळंबे सरांचं पुस्तक आहे. मग तुम्ही डायरेक्ट कोळंबे सरांवर स्किप होऊ शकता. प्लस तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास करावा लागतो, जो प्रिलिम्सला थोडा आहे परंतु मेन्सला खूप जास्त आहे. त्यासाठी आयदर गाठाळ किंवा कठारे, किंवा बरं का इथं, किंवा कठारे, किंवा दोन्ही वाचायचे नाहीत. बरं, ह्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन देतो मी. समजा तुमच्याकडे गाठाळ आहे आणि तुम्हाला कठारे वाचायचं आहे, कसं वाचू, त्याच्यामधल्या फॅक्ट्स मी मिस करतोय का? नाही. माझ्या एक
100 फॅक्ट्सचं मी एक नोट्स काढून ठेवलेले आहेत माझ्यामध्ये, फेसबुकला किंवा मग इंस्टाग्रामला मी टाकलेले आहेत त्या बघा. त्याच्यामध्ये मी 100 फॅक्ट्स काढून ठेवले आहेत, म्हणजे ज्या गाठाळमध्ये असतील तर कठारीत नाहीत, कठारीत असतील तर गाठाळमध्ये नाही, मग दोघांच्या फॅक्ट्स मी एकत्र केल्या आणि ते टाकलेले आहेत. तर त्या 6 पेजेसच्या नोट्स आहेत तर त्या तुम्ही करा. मग समजा तुम्ही गाठाळ केलं तर कठारी करायची गरज नाही, तेवढं नोट्स करा. असं दोन्हीपैकी एक पुस्तक वाचा. प्लस ह्या सगळ्यांना रिव्हिजन म्हणून तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, समाधान महाजन, आधी हे 2 पुस्तक वाचणं मस्ट आहे, मग त्याच्यावर जा. तिकडून उलट येऊ नका. थोडासा त्रास होतो, बाकी काही नाही. म्हणजे कसं असतं की हिस्ट्रीचा प्रश्न जरी थेट सोडवता नाही आला तर त्याच्या आजूबाजूला घडलेल्या प्रसंग घटना माहीत असतील तर उत्तर शोधता येतं. समाधान महाजन सरांमध्ये कसं आहे की त्यांनी व्यवस्थित कव्हर केले, पण डायरेक्ट फॅक्ट्स आहेत त्या. जर तुम्हाला अवघड जातील, नवीन विद्यार्थ्यांना सांगतो मी, जुन्या विद्यार्थ्यांनी कोळंबे स्किप केला आणि डायरेक्ट समाधान महाजनवर गेले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांना माहितीच आहे. मग आपलं हिस्ट्री झालं, जॉग्राफी झालं, पॉलिटी झालं, इकॉनॉमिक्स झालं. आता सायन्स सांग, काय सायन्स करायचं? 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड करायचं, 8वी 9वी 10वी NCERT करायचं, आणि एक भस्के सरांचं पुस्तक आहे ते करायचं, बस. ह्याच्यावर काही करायची गरज नाही. मग अनिल कोलते वाचू का? मग अनिल कोलते वाचत असाल तर तुम्ही भस्के नका वाचू, असं करा. मग हे सगळं तुम्हाला करायचं आहे. मग 5 महिन्यामध्ये तुम्हाला आता हे तर कळलं की बाबा पुस्तकं कोणते वाचायचे, ठीक आहे. हे आता आपण रफ करू, म्हणजे तुम्हाला पुढची प्लॅनिंग सांगतो. मग 5 महिन्यामध्ये आपण 1 महिना तुमचा नॉन ट्रॅडिशनल विषय कव्हर करायला दिला होता. मग कव्हर केलं तुम्ही, त्याच्या वाचलं वगैरे, किंवा मग तुम्ही माझा कोर्स घेतला आणि त्याच्यात बघितलं, तुम्ही ते केलं. मग आता तुम्ही काय करणार आहे? दिवाळी झाली, तुम्ही लाडू चिवडा खाल्ला, आता तुम्ही फ्रेश झालात आणि आता नव्या जोमाने तुम्हाला अभ्यास करायचा. 120 दिवस उरले तुमच्याकडं. मग ह्याच्यामध्ये काय करायचं? सुरुवात करायची तुमचा जो आवडता सोपा सब्जेक्ट असेल तिथून करायची. मग समजा तुम्हाला पॉलिटी सोपं जात असेल, जॉग्राफी सोपं जात असेल, तिथून करायची. म्हणजे काय की तुम्ही स्पीड पकडावी, ग्रिप पकडावी अभ्यासावर. कारण आपण थोडंसं गॅप घेतलेला असतो 5-6 दिवसाचा, मग थोडंसं लूज पडलेलं असतो. आवडीचा विषय घ्या. आणि आता तुम्ही इतके दिवस अभ्यास केलेलाच आहे, त्यामुळे तुमचं आता ही रिव्हिजन फेजमध्ये असणार आहे तुम्ही, की 15 दिवसाचं. आता तुम्हाला 1 महिना लागणार नाही विषय संपवायला. मग काय करायचं की 15-15, 20-20 दिवसाचा टाईम स्पॅन बनवायचा. एवढा लागणार नाही, 7 ते 8 दिवस, 10 दिवस वगैरे लागतो. तर मग हे तुमचे 7 विषय आहेत, तर हे संपवून घ्यायचे. मग हे जे हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स आणि काय म्हणतात त्याला 4 आणि 5 सायन्स, हे असं संपवून घ्यायचं. तुमचं प्रत्येक विषयाला तुम्हाला 10 दिवस लागत असतील तर अंदाजे 2 महिन्यामध्ये, म्हणजे डिसेंबर-जानेवारीमध्ये हे तुमचं सगळं संपून जायला हवं. पहिली रिडिंग, मग ती तुमची पहिली रिडिंग असेल किंवा मग तुमचं रिव्हिजन रिडिंग असेल, काही असेल, जानेवारीमध्ये तुमचं हे सगळं संपायलाच पाहिजे. प्लस ह्यासोबतच तुम्हाला डेली मिनिमम 2 तास सीसॅटचा अभ्यास करायचा आहे. समजा तुम्ही 10 तास अभ्यास करताय तर मग 7 तास हे करा, 2 तास हे करा, एखादा तास तुम्हाला करंटचं पेपर वाचणं, टाइमपास करणं, बऱ्याच गोष्टी असतात त्या होतात तुमच्याकडून. तर मग थोडंसं सीसॅट, जेव्हा मग जानेवारी संपलं तुमचं, तर मग सीसॅटचा वेळ वाढवायचा. 2च्या जागी 3 तास करा, 4 तास करा. हे सीसॅटचा जेव्हा आपला व्हिडिओ पब्लिश होईल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला सीसॅटला किती वेळ द्यायचा. त्याच्यात मी डिटेलमध्ये सांगितले, 1.5 तासाचा व्हिडिओ आहे, आणि सीसॅटची पूर्ण भीती तुमची निघून जाईल असं केलेलं आहे. मग अशा रीतीने तुम्ही काय करा. आणि दुसरी गोष्ट अजून, प्रिलिम्स पास व्हायसाठी काय, 400 मार्काची प्रिलिम्स आहे, 200 मार्क GS, 200 मार्क सीसॅट. GS मध्ये ॲव्हरेज विद्यार्थ्यांना मार्क पडतात 65 ते 100 असं धरूया आपण, आणि सीसॅटमध्ये विद्यार्थ्यांना मार्क पडतात 50 ते 150. म्हणजे GS मध्ये वर्षभर अबदून, रडून, पडून, नोट्स काढून, काही करून 70 ते 100 मध्येच तो फिरणार आहे. ओके. पण सीसॅटमध्ये कमी वेळामध्ये फक्त अप्रोच डेव्हलप करून, स्किल डेव्हलप करून, पेपर पॅटर्न कसा येतो, त्याला मी कसं टॅकल केलं पाहिजे ते डेव्हलप करून, थोडंसं काय म्हणतात टेक्निक्स डेव्हलप करून तुम्ही अगदी 150 मार्कापर्यंत पण जाऊ शकता. प्रिलिम्सचा कट ऑफ लागतं 200, यावर्षी 203 लागले, गेल्या वर्षी 197 होतं. मग 200 मार्कापैकी तुम्ही इथंच 120, 130 काढता, आणि इथं ॲव्हरेजमध्ये जरी राहिलात तुम्ही, ॲव्हरेज खेळला तरी मग पास होता. म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा पास व्हायची गुरुकिल्ली ही आहे, सीसॅट आहे. सीसॅट GS नाही आहे. GSमध्ये तुम्हाला ॲव्हरेज करून निघतो काही केलं तरी, सीसॅटमध्ये नसतं निघत. मग सीसॅटवर फोकस करायचं. कसं करायचं? जानेवारीमध्ये तुमचं संपलं आहे, म्हणजे डिसेंबर-जानेवारी तुम्ही संपवलं, मग जानेवारीमध्ये तुम्ही 2-2 तास द्यायला चालू करा, फेब्रुवारीमध्ये तुम्ही 3-4 तास द्यायला चालू करा. आणि मार्केटमध्ये जेवढ्या काही टेस्ट सिरीज होतील ना,
सीसॅट संदर्भात बोलतोय, तर त्याचे पेपर सॉल्व्ह करा तुम्ही. आयोगाचे पेपर तर बघायचेच आहेत आपल्याला, तुझे PYQ आहेत आपले, तो नो डाऊट. आणि नंबर ऑफ पेपर जास्त सॉल्व्ह करा. नंबर ऑफ पेपर जास्त सॉल्व्ह केल्याने काय होईल की तुमची चांगली प्रॅक्टिस होईल आणि प्रॅक्टिसमध्ये तुमची स्ट्रॅटेजी डेव्हलप होईल. ते आपण सीसॅटच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे, तसं करा. आणि काय माहिती आहे का, ह्या 5 महिन्यामध्ये ना कोणत्या पुस्तकातून काय करायचं, कोणता पॉईंट कुठून करायचा, कोणता पॉईंट सोडून द्यायचा, कशा नोट्स काढायच्या, कशा सोडून द्यायच्या, शॉर्ट नोट्स कशा काढायच्या, माझ्या नोट्स कशा आहेत, काय, ह्यासाठी काय करा तुम्ही, एक कोणीतरी मेंटॉर तुमचा पकडा, कोणीतरी, आणि त्याला वारंवार विचारत राहा, अपडेट देत राहा, त्याच्याकडून फीडबॅक घेत राहा. म्हणजे ह्याच्याने काय होतं की आपण आपला ट्रॅक योग्य आहे का हे वारंवार क्रॉस व्हेरीफाय होतं. आणि ट्रॅक योग्य असेल ना, झालं ना काय की MPSCमध्ये काय करावं ह्यापेक्षा काय करू नये हे फार महत्त्वाचं आहे, बरोबर आहे ना. कारण भरकटच जातं. समजा पंचायत राज आहे आणि पंचायत राज काय म्हणतात त्याला, पुस्तक आहे 200 पानाचं, प्रश्न पडत आहे 200 पानासाठी तुम्ही लावता 15 दिवस. मग आता तुमचा टाईम गेला का नाही, म्हणजे ट्रॅक चुकला का नाही. तुमचा हेतू जेन्युइन होता की तुम्हाला मार्क पाडायचे, समजून घ्यायचं वगैरे, पण भाई ते 2च मार्क आला आहे आणि तू त्याला 15 दिवस देऊ लागला, तर मग बाकीच्या विषयात तू मागं पडशील. मग हे ट्रॅक इम्पॉर्टंट आहे असा, मग ते फीडबॅक घेत राहणं इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळं ते आहे. आणि आपण इंस्टाग्रामला असे सेशन घेत असतो, तर इंस्टाग्रामला तुम्ही बघा, काही प्रॉब्लेम आले तुम्हाला तर मला विचारत राहा, आपण तिथं सांगत असतो व्यवस्थित तुम्हाला. तर अशा रीतीने मला वाटतं की राज्यसेवा 2022ची तयारी तुम्ही करायला हवी अशा रीतीने. मग ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, आपण समराईज करूया, आता तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्यात. एकतर मी तुम्हाला बुक लिस्ट सांगितली, ठीक आहे, बुक लिस्ट सांगितली. आता कसं असतं बुक लिस्टमध्ये, प्रत्येक पास झालेल्या अधिकाऱ्यांची बुक लिस्ट वेगळी असते, मग पण सगळ्यांची 90% जवळपास सेम असते. तर ती 90% घ्यायची आणि 10% सर त्यांनी तर हे सांगितलं, तुम्ही तर असं सांगितलं, अरे 10% आहे ते, 10% फरक 10%चाच आहे, त्याचा कशाला लोड घेतोय तू, 90%कडे बघ ना असं. तर ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही, सगळे सिमिलर बुक वापरतात ते करायचं. तुम्हाला माझी बुक लिस्ट नाही आणली, तुम्ही काहीतरी वेगळी असेल तुमची, त्याच्यातून करा. हेतू काय आहे, तुम्ही पास झालं पाहिजे. हेतू हा नाही आहे की तुम्ही माझ्यासारखं करा, हेतू तुम्ही कसंही करा पण पास व्हा हे आहे. मग तुम्हाला बुक लिस्ट कळली, मग तुम्हाला टाईम मॅनेजमेंट कळलं की तुमच्याकडे आता फक्त 150 दिवस आहे. मग 150 दिवसामधले 30 दिवस तुम्हाला काय करायचं आहे, मेन्सचा अभ्यास करायचा आहे, नॉन ट्रॅडिशनल 30 दिवसामध्ये, ॲग्री संपवा 6 दिवसामध्ये, सायन्स टेक संपवा 6 दिवसामध्ये, आणि 17-18 दिवसामध्ये तुम्ही HRD संपवा. ठीक आहे, हे असं संपवलं तुम्ही. त्याच्यानंतर मग तुमच्याकडे उरणार आहेत 120 दिवस. मग 120 दिवसामधले तुम्हाला 60 दिवस जे आहेत, तर त्याच्यामध्ये रोज 1 किंवा 2 तास तुम्हाला सीसॅट करायचं आहे, आणि मग उरलेले 7 ते 8 तास तुम्हाला कोर करायचे आणि 60 दिवसामध्ये तुम्हाला संपवायचं आहे. म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तुमचं सगळं संपणार आहे GS पहिलं रिडिंग. मग डिसेंबर आणि जानेवारी आणि फेब्रुवारी 2 महिन्यामध्ये तुमच्या 3 ते 4 रिव्हिजन होतील GSवर. आणि तेव्हा सीसॅट जो आहे, जानेवारीपासून तुमचा टाईम सीसॅटचा दररोज मिनिमम 3 तास किंवा त्याच्या आसपास होईल तुमचा. आणि 3 तास झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये थोडंसं अजून वाढवता येईल, कारण आपण तेव्हा डेली 1 किंवा दिवसाआड 1 टेस्ट पेपर सोडवणार. दिवसाआड मिनिमम दिवसाआड तरी सोडवायचा, पण डेली 1 सोडवला तर अत्यंत चांगलं. आता समजा सीसॅटची तयारी करायची, कसं करणार बघा. सीसॅटच्या तयारीमध्ये काय करायचं, सीसॅटचा पेपर किती वाजता असतो, दुपारी 3 ते 5 हा टाईम असतो आपला सगळ्यांचा. 2 वाजता जेवायचं, 2 ते 3 पेपर वाचायचं, 3 वाजता झोपायचं, 5 वाजता उठायचं, चहाला जायचं, हा आपला टाईम असतो, बरोबर आहे, लायब्ररीतला. मग आपण काय करायचं, सीसॅटचा पेपर सोडवताना ह्या 3 ते 5 मध्येच घ्यायचा. 3 ते 5 मध्ये पण नाही घ्यायचा, 2 ते 4 मध्ये घ्यायचा. 1 वाजता जेवण करायचं, हो 1 वाजता जेवण करायचं, आणि 2 ते 4 मध्ये पेपर घ्यायचा. आणि 4 ते 5 जे आहे ना, तर हा पेपरमधलं आपलं कोणतं बरोबर आहे, कोणतं चुकलं, त्याचं ॲनालिसिस करायचं. म्हणजे दुपारी 2 ते 5 हा टाईम तुमचा सीसॅटला जाणार आहे. आणि सकाळी जो तुमचा प्रीमियम वेळ असतो ना, तर तो प्युअरली कन्सेप्च्युअल विषयांना द्या. सकाळच्या वेळेत कधीच पेपर वाचू नका. कितीही तुम्हाला हे वाटलं की नाही मला वाचायचं आहे, मला वाचायचं आहे, कितीही तुम्हाला आकर्षण झालं तरी पेपर वाचू नका. जो तुमचा स्लॅक टाईम असतो, ज्याच्यात तुमचा अभ्यास होत नाही, तेव्हाच पेपर वाचा. आणि करंट काय आहे, करंटला तुम्ही मंथली मॅगझिन करायचं, आणि पुन्हा मग परीक्षा जवळ आली की इयरबुक वगैरे करता, तेवढंच करायचं. पुस्तकातून ह्याच्यातून नोट्स काढू का, यूट्यूबवरून नोट्स काढू का, पेपरमधून नोट्स काढू का, बिलकुल गरज नाही. करंटचं तसं कधीच करायचं नाही, कारण करंट काय असतं, तुम्ही कशातून पण नोट्स काढल्या शेवटी इयरबुकमधून वाचणारच आहे. मग भाई डायरेक्ट इयरबुकमधूनच वाचू ना, बरोबर आहे. मंथली मॅगझिन प्लस इयरबुक, करंट एवढंच करायचं. मग तुम्हाला काय कळलं, आता बुक लिस्ट पण कळली, तुम्हाला टाईम मॅनेजमेंट कळलं, सीसॅटसाठी कसा वेळ द्यायचा आहे ते पण कळलं.
आणि नंबर ऑफ क्वेश्चन पेपर जास्त सोडवायचे हे कळलं. तर ह्या सगळ्यामधून तुम्ही राज्यसेवा 2022ला परफेक्टली तयार व्हाल. मग तयार झाल्यानंतर प्रिलिम्समध्ये मला असं वाटतं की तुम्हाला चांगला स्कोर येईल आणि तेव्हा चांगला स्कोर आल्यानंतर आन्सर की आल्यानंतर तर तुम्हाला कळेल की मी आता इन आहे आउट आहे. मग इन आहात तुम्ही तर तुमचं ऑलरेडी ॲग्रिकल्चर सायन्स टेकन HRD एकदा तरी वाचून झालं आहे, तुम्हाला माहिती आहे की हा प्रकार काय आहे, म्हणजे तुम्हाला प्रेशर नाही येणार. मग तुम्ही लगेच ते आधी केलेलं आहे ते थोडंसं रिवाईज करणार, लगेच मग तिथून अभ्यासाला सुरुवात करणार आणि तुमचा नंबर ऑफ रिव्हिजन आधीच थोडंसं अभ्यास प्रिपेअर असल्यामुळे वाढणार. आणि नंबर ऑफ रिव्हिजन वाढलं की सिली मिस्टेक कमी होतं, सिली मिस्टेक कमी झालं की स्कोर वाढतो, स्कोर वाढला की क्लास 2चा क्लास 1 क्लास 1चा DC होतो, अशा रीतीने. तर मग असा अभ्यास करा. ही तुमची राज्यसेवा 2022ची तयारीची स्ट्रॅटेजी माझ्या पद्धतीने असायला हवी. तुम्ही तुमच्या पद्धतीने पण बनवू शकता. आणि अजून अशा कोणत्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ हवेत ते सांगा कमेंटमध्ये, आपण त्या विषयांवर पण व्हिडिओ बनवू. ठीक आहे, थँक्यू.